नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ असेसी ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. श्री विजय कुमार इज एम्प्लॉईड विथ म्युझिक हाऊस कॉर्पोरेशन ॲज अ प्रोग्राम डायरेक्टर ऑन अ मंथली सॅलरी ऑफ ₹80,000. ही गेट डिअरनेस पे at ₹5,000 per month. He contribute at the rate 12% of his salary to the recognized provident fund account with an equal contribution by the corporation. In August 2019, interest was credited to his recognized provident fund account is ₹1,04,000 at the rate of 13%. He has also been getting entertainment allowance at the rate of ₹18,000 per annum. Right from the beginning, when he was employed with this corporation in 1988, he has been provided with a rent-free furnished house for which his employer pays ₹10,000 per month, and for the furnishing fare of they have spent ₹50,000. Besides the above, he is in receipt of the following. Number 1, dividend on telco equity shares ₹42,000. Number 2, dividend from cooperative society ₹5,000. Income from UTI 14,000. Number 4, winning in horse race gross 28,000. Number 5, first prize in UP state lottery 1 lakh. Number 6, he also lost in card game ₹5,000. Number 7, he paid tuition fee regarding M.Tech part-time education of his elder son ₹72,000. Number 8, deposit of ₹30,000 in tax saver deposit in the name of major son in a nationalized bank. You are required to compute his total income for the assessment year 2020-21. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आपल्याला आता या ठिकाणी सोल्युशन करायचं आहे. सोल्युशन करताना आता आपण एक एक आयटम या ठिकाणी घेऊया. म्हणजे पहिले विजय कुमार हे एम्प्लॉईड आहेत. एम्प्लॉईड म्हणजे यांना वेतनापासून उत्पन्न या ठिकाणी मिळालेलं आहे, म्हणून आपण या ठिकाणी इन्कम फ्रॉम सॅलरी असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आलं लक्षात? इन्कम फ्रॉम सॅलरी त्यांचं उत्पन्न किती आहे ते आता आपण काढूया. तर पहा, इन्कम फ्रॉम सॅलरी, तर त्यांना दरमहा या ठिकाणी वेतन मिळालेलं आहे 80,000. इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये नंबर 1 सॅलरी कंसात म्हणजे 80,000 दरमहा गुणिले 12 बरोबर आहे 9,60,000. 9,60,000 रुपये त्यांना वेतन मिळालेलं आहे. त्यानंतर त्यांना डिअरनेस पे मिळाला आहे. डिअरनेस अलाउन्स नाही, हा डिअरनेस पे आहे. नंबर 2, डिअरनेस पे 5,000 पर मंथ मीन्स 5,000 into 12. टोटल अमाऊंट इज 60,000. नेक्स्ट, त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी म्हणजे 5,000 रुपये मिळाले. ही कॉन्ट्रीब्यूट 12% ऑफ हिज सॅलरी टू द रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. म्हणजे त्यांच्या पगारातून ते पगाराच्या 12% एवढं कॉन्ट्रीब्युशन ते रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला करतात. तेवढंच अमाऊंट कॉर्पोरेशनकडून त्या ठिकाणी केलं जाते. म्हणजे जेवढं हे पगाराच्या जेवढं अमाऊंट RPFला त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करतात तेवढंच कंपनीकडून किंवा त्यांच्या मालकाकडून त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं जाते.
आता ते जे कॉन्ट्रीब्युशन करतात ते त्यांच्या पगारातून कपात होते, आलं लक्षात. परंतु मालकाच्या थ्रू जे कॉन्ट्रीब्युशन होते ते पगाराव्यतिरिक्त त्यांना मिळणारी रक्कम आहे. आणि ही रक्कम म्हणजे 12% जर असेल तर माफ आहे, पण 12% जर जास्त असेल तर मात्र आपणाला ते टॅक्सेबल या ठिकाणी करावं लागेल. तर पहा, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF in excess 12% ऑफ सॅलरी. तर आता आपण या ठिकाणी ही सॅलरी काढलेली आहे. पहा, 10,38,000 रुपये त्यांची सॅलरी आहे. त्याच्या 12%पेक्षा जेवढी जास्त आहे तेवढी या ठिकाणी काय होईल, म्हणजे एक्झम्प्ट होईल. तेवढंच कॉन्ट्रीब्युशन केलेलं असल्यामुळे हे इज एक्झम्प्ट करायचं. इज एक्झम्प्ट. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन काय होईल, 12% करमुक्त आहे नियमामध्ये, आणि तेवढंच त्या ठिकाणी मालकाने RPFला कॉन्ट्रीब्युशन केलेलं असल्यामुळे लिमिटपेक्षा जास्त नसल्यामुळे ती अमाऊंट काय होईल, एक्झम्प्ट होईल. त्यानंतर त्यांना RPFमध्ये जी काही रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेवर 1,04,000 रुपये व्याज मिळालेलं आहे आणि त्या व्याजाचा दर आहे 13%. तर पहा, या ठिकाणी ते लिहा. नंबर 4, 13% इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF. म्हणजे ते किती आहे, 1,04,000. लक्ष, 1,04,000. आता याच्यातून मायनस करा, लेस एक्झम्प्ट अप टू 9.5%. तर आता 9.5% किती होईल ते आता आपल्याला काढावं लागेल. आता पहा, हे 13% तेव्हा 1,04,000 होतं, आलं लक्ष. तर 9.5% तेव्हा किती, याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. 9.5 भागिले 13 गुणिले 1,04,000 अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून हे काढा. तर हे 76,000 या ठिकाणी घ्या. म्हणजे 28,000 रुपये व्याज हे टॅक्सेबल आहे त्यांचं. 28,000 रुपये व्याजाची रक्कम त्या ठिकाणी जास्त क्रेडिट करण्यात आलेली आहे. मग ते 28,000 रुपये टॅक्सेबल त्या ठिकाणी घेता येईल. 9.5% जर व्याज मिळत असेल तर ते करमुक्त आहे, परंतु यांना 13% व्याज मालकाकडून दिलं जाते त्याच्यावर. तर जे जास्तीचं व्याज आहे 28,000 रुपये ते त्या ठिकाणी टॅक्सेबल होईल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, ही हॅज ऑल्सो बीन गेटिंग एंटरटेनमेंट अलाउन्स. नंबर 5, एंटरटेनमेंट अलाउन्स. किती रुपये मिळतो यांना, 18,000 रुपये एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो. राईट द बिगिनिंग व्हेन ही वॉज एम्प्लॉईड विथ धिस कॉर्पोरेशन इन 1988 ही हॅज बीन प्रोव्हाइडेड विथ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस फॉर विच his employer pays ₹10,000 per month, and for the furnishing fare of they have spent 50,000. Beside the above, he is in receipt of the following. तर पहा, या ठिकाणी आपण व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन या ठिकाणी काढलेलं आहे. ते ह्या कंपनीमध्ये 1998 पासून कामावर आहेत आणि 1998 पासून त्यांना हे घर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्या घराचं जे भाडं आहे ते भाडं ₹10,000 आहे. आणि हे 10,000 रुपये भाडं कोण पेड करते, एम्प्लॉयर पेड करतो. म्हणजे त्यांना फ्री अकोमोडेशन या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्याचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन आपल्याला आता करायचं आहे, कारण हे भाडं काहीच देत नाहीत, आलं लक्षात. तर पहा, याचं व्हॅल्युएशन करताना
आता आपणाला या ठिकाणी लिहा, वर्किंग नोट नंबर 3 आहे ही, व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. मग आता याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी आपणाला वेतन पहिल्यांदा विचारात घ्यावं लागते. सॅलरी बरोबर आहे बेसिक पे. बेसिक पे म्हणजे हा 9,60,000 या ठिकाणी मी घेतला. त्यामध्ये ॲड करा डिअरनेस पे. डिअरनेस अलाउन्स असता तर आपणाला घेता आलं नसतं, पण डिअरनेस पे घ्यावा लागतो. 60,000 रुपये आपण ॲड केलेले आहेत. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, हा एंटरटेनमेंट अलाउन्स 18,000 रुपये टॅक्सेबल पार्ट आहे. तो एंटरटेनमेंट अलाउन्स आपण या ठिकाणी घेतला. म्हणजे 9,60,000, 60,000 आणि 18,000 यांची बेरीज केली तर 10,38,000 एवढी बेरीज आलेली आहे. मग व्हॅल्युएशन ऑफ रेंट फ्री अकोमोडेशनला जी सॅलरी विचारात घेतली जाते ती सॅलरी 10,38,000 एवढी आलेली आहे. मग आता आपणाला हे कुठल्या शहरामध्ये नोकरी करीत होते असं काही या ठिकाणी सांगितलेलं नाही. मग आपण असं गृहीत धरू की ते मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्या ठिकाणी कामाला होते, असं गृहीत धरून आपण त्याचं व्हॅल्युएशन या ठिकाणी करू. जर सांगितलेलं असेल तर त्याप्रमाणे व्हॅल्युएशन करावं लागेल. आता हे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असल्यामुळे पगाराच्या 15%, नंबर 1 15% ऑफ ₹10,38,000 इज इक्वल टू 1,55,700. म्हणजे 10,38,000च्या 15% दराने 1,55,700 रुपये आले. किंवा रेंट पेड बाय एम्प्लॉयर, रेंट पेड बाय एम्प्लॉयर, एम्प्लॉयरने किती पेड केलेला आहे रेंट? 10,000 रुपये दरमहा. 10,000 गुणिले 12 1,20,000. विच एव्हर इज लेस, म्हणजे जेवढं कमी आहे तेवढं या ठिकाणी काय होईल? एक्झम्पशन त्यांना या ठिकाणी मिळेल. तर पहा हे 1,20,000 रुपये या ठिकाणी कमी आहे. म्हणून आता या ठिकाणी लिहा व्हॅल्युएशन ऑफ हाऊस 1,20,000 रुपये. यामध्ये प्लस करा, त्यांनी 50,000 रुपये त्या घरामध्ये खर्च केलेले आहेत. आलं लक्षात? त्याच्या 10% ऑफ ₹50,000 म्हणजे हे 5,000. आलं लक्षात? तर टोटल किती झाली? 1,25,000. तर ह्याला लिहा व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री अकोमोडेशन. ₹1,25,000 रुपये आलेला आहे पहा. तर आता या ठिकाणी घ्या सोल्युशनमध्ये नंबर 6. व्हॅल्यू ऑफ रेंट फ्री फर्निश्ड हाऊस. हे किती आलं? 1,25,000 रुपये. आता यांची बेरीज करा. बेरीज येईल 11,91,000. तर ह्याला म्हणायचं ग्रॉस सॅलरी. 11,91,000. याच्यातून लेस करा डिडक्शन अंडर सेक्शन 16. मागच्या वेळेस आपण हा चॅप्टर शिकलेला आहे. तर या ठिकाणी एंटरटेनमेंट अलाउन्स यांना मिळालेला आहे, पण हे सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून यांना एंटरटेनमेंट अलाउन्सचं डिडक्शन या ठिकाणी मिळणार नाही. आणि असं प्रॉब्लेममध्ये कुठेही सांगितलेलं नाही यांनी प्रोफेशन टॅक्स किंवा एम्प्लॉयमेंट टॅक्स पेड केलेला आहे म्हणून असं सांगितलेलं नाही. त्यामुळं तेही डिडक्शन यांना मिळणार नाही. फक्त यांना एकच डिडक्शन मिळेल, ते म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये डिडक्शन मिळेल पाहे. हे मायनस करा आणि बाहेरच्या कॉलममध्ये लिहा या ठिकाणी 11,41,000 रुपये हे या ठिकाणी टॅक्सेबल सॅलरी म्हणून आपल्याला त्याला लिहावं लागेल. टॅक्सेबल
सॅलरी 11,41,40,000 रुपये टॅक्सेबल सॅलरी आलेली आहे पहा. त्यानंतर त्यांना या व्यतिरिक्त खालील काही उत्पन्न मिळालेले आहेत. हे सर्व उत्पन्न इन्कम फ्रॉम अदर सोर्सचे आहेत, म्हणून या ठिकाणी लिहा नंबर बी, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर यामध्ये पहिला आहे पहा डिव्हिडंड ऑन टेल्को इक्विटी शेअर्स. नंबर 1 डिव्हिडंड ऑन टेल्को. इक्विटी शेअर्स ही भारतीय कंपनी आहे. हे अमाऊंट एक्झम्प्ट होईल पहा. भारतीय कंपनीकडून मिळालेला डिव्हिडंड एक्झम्प्ट. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी. नंबर 2 डिव्हिडंड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी. किती मिळालेला आहे डिव्हिडंड? तो मिळालेला आहे 5,000 रुपये. तर हे टॅक्सेबल होईल. 5,000 रुपये या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर नंबर पुढचं इन्कम फ्रॉम UTI. नंबर 3 इन्कम फ्रॉम UTI हे एक्झम्प्ट आहे. इन्कम फ्रॉम UTI एक्झम्प्ट. त्यानंतर पुढे दिलेलं आहे विनिंग फ्रॉम हॉर्स रेस 28,000. यांनी हॉर्स रेसपासून किती रुपये हे केलेले जिंकलेले आहेत? विनिंग इन हॉर्स रेस ग्रॉस 28,000. नंबर 4 विनिंग फ्रॉम हॉर्स रेस हॉर्स रेस 28,000. ते दिलेले जे अमाऊंट आहे ते ग्रॉस आहे, त्यामुळे ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर फर्स्ट प्राइज इन UP स्टेट लॉटरी. UP स्टेट लॉटरीकडून त्यांना पहिलं बक्षीस मिळालेलं आहे 1,00,000 रुपयाचं. तर ते या ठिकाणी घ्या. काय लिहिलं? फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज इन UP स्टेट लॉटरी. UP स्टेट लॉटरी 1,00,000 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा ही ऑल्सो लॉस्ट इन कार्ड गेम. यांना पत्ते खेळायचा सुद्धा म्हणजे सवय आहे. नाद म्हणण्यापेक्षा सवय आहे. विजय कुमार हे पत्ते खेळत होते आणि पत्ते खेळताना त्यांनी 5,000 रुपये त्यांना नुकसान झालेलं आहे, लॉस झालेला आहे. पत्त्याच्या डावामध्ये 5,000 रुपये यांनी गमावलेले आहेत. हा लॉस कुठल्याही दुसऱ्या कॅज्युअल इन्कममधून मायनस केला जात नाही. आता या ठिकाणी कॅज्युअल इन्कम आहे पहा. विनिंग फ्रॉम हॉर्स रेस 28,000 आणि लॉटरी 1,00,000. असं 1,28,000चं हे कॅज्युअल इन्कम आहे. पण ह्या कॅज्युअल इन्कममधून कुठल्या कॅज्युअल इन्कमवर जर लॉस झालेला असेल तर तो लॉस मायनस करता येत नाही. म्हणून त्याच्यावर मी वर्किंग नोट तुम्हाला देतो. नंबर 1 वर्किंग नोट. लॉस ऑफ कार्ड गेम कॅन नॉट बी सेट ऑफ अगेन्स्ट एनी अदर कॅज्युअल इन्कम. आलं लक्षात? म्हणजे कुठल्याही कॅज्युअल म्हणजे हॉर्स रेसपासून समजा लॉस झाला तर ते लॉटरीतून मायनस करता येणार नाही. लॉटरीमध्ये लॉस झाला तर हॉर्स रेसमधून मायनस करता येणार नाही. किंवा कार्ड गेममध्ये जर लॉस झाला तर ह्या कुठल्याही दोन्ही उत्पन्नातून ते मायनस करता येत नाही. आलं लक्षात? म्हणून तो मायनस करता येत नाही. त्याची स्पष्टीकरण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे दिले पहा
ही पेड ट्यूशन फी. आता हे ट्यूशन फी 72,000 रुपये यांनी पेड केलेली आहे. आता हे डिडक्शनच्या वेळेस आपण या ठिकाणी बघू. त्यानंतर डिपॉझिट 30,000 इन टॅक्स सेवर डिपॉझिट इन नेम ऑफ मेजर सन इन नॅशनलाइज्ड बँकमध्ये 30,000 रुपये गुंतवलेले आहेत. आता हे सेविंग आहे, म्हणजे उत्पन्नाचे एवढेच आयटम आहेत, त्याची बेरीज करा. तर हे पहा 28 आणि 5 33 म्हणजे 1,33,000 रुपये अदर सोर्सपासून यांना उत्पन्न झाले. आता ह्या दोन्ही उत्पन्नाची जर बेरीज केली आपण तर ती बेरीज येईल 12,74,000 रुपये. 12,74,000 रुपये याला म्हणायचं ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम 12,74,000 म्हणजे दोन मार्गाने मिळालेलं सकल एकूण उत्पन्न 12,74,000 रुपये आहे. तर आता यांना कोणकोणत्या प्रकारचे डिडक्शन याच्यातून आपल्याला देता येतील ते आता आपण पाहू. याच्यातून लिहा लेस डिडक्शन अंडर पहिलं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80C. तपा बेसिकच्या 12% यांनी रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला गुंतवणूक केलेली आहे. बेसिक यांचा किती आहे 9,60,000. 9,60,000च्या 12%. तर या ठिकाणी घ्या कॉन्ट्रीब्युशन टू RPF 12% ऑफ ₹9,60,000. 9,60,000 त्यांचं वेतन आहे, बेसिक पे आहे. त्या बेसिक पेच्या 12% एवढं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला केलेलं आहे, एवढी म्हणजे सेविंग केलेली आहे. तर अंडर सेक्शन 80C खाली ते डिडक्शन त्यांना मिळेल. तर 12% किती होईल ते होईल पहा 1,15,200. 1,15,200 म्हणजे 1,15,200 एवढं त्यांना त्या ठिकाणी डिडक्शन मिळेल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा दुसरं डिडक्शन आहे त्यांनी ट्यूशन फी भरलेली आहे. हे अंडर सेक्शन 80C मध्येच ते येणार आहे, परंतु त्यांना ट्यूशनचं डिडक्शन या ठिकाणी मिळणार नाही. कारण डिडक्शन का मिळणार नाही पहा ही पेड ट्यूशन फी M.Tech पार्ट टाईम एज्युकेशन ऑफ हिज एल्डर सन म्हणजे त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी M.Tech तो करतो, त्या शिक्षणासाठी ट्यूशन फी म्हणून त्यांनी 72,000 रुपये पेड केलेले आहेत. आता याचं डिडक्शन खरं म्हणजे अंडर सेक्शन 80C खाली मिळायला पाहिजे, परंतु ते मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे शिक्षण हे पार्ट टाईम आहे, जसं फुल टाईम शिक्षण नाही. आलं लक्षात. फुल टाईम शिक्षण जर असतं तर हे 72,000चं डिडक्शन यांना या ठिकाणी मिळालं असतं, परंतु फुल टाईम शिक्षण नसल्यामुळे पार्ट टाईम शिक्षण असल्यामुळे हे डिडक्शन त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून वर्किंग नोट नंबर 2 या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंबर 2 ट्यूशन फी शॅल नॉट बी डिडक्टिएबल अंडर सेक्शन 80C बिकॉज एज्युकेशन इज नॉट फुल टाईम. शिक्षण हे पूर्ण वेळ नसल्यामुळे अंडर सेक्शन 80C खाली ट्यूशन फीचं डिडक्शन मिळणार नाही. म्हणजे ट्यूशन फीचं डिडक्शन मिळण्यासाठी एज्युकेशन कसं पाहिजे फुल टाईम पाहिजे. तर पहा यांना जे डिडक्शन मिळते ते फक्त एकच डिडक्शन या ठिकाणी मिळते. तर ते या ठिकाणी याची बेरीज करा. बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये घेऊन टाका. 1,15,200. तर इतर राहतील 11,58,800. 11,58,800. तर ह्याला लिहा टोटल इन्कम. टोटल इन्कम. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.